आजची परिस्थिती ही आहे इंद्रायणी नदीची। 3 दिवसापासून पावसाने जो कहर माजवला होता, ठिकठिकाणी रस्ते बांध, नद्या नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतूक सर्व विस्कळीत झाली होती। पण आज ह्या ब्रिजच्या खालून पाणी जात आहे, वरतून जात नाही आहे। तर अशी परिस्थिती आहे सध्या। तुम्ही पाहता तो नजारा हा इंद्रायणीचा तुडुंब भरून आता बी वाहत आहे। फार खतरनाक परिस्थितीमध्ये इंद्रायणीची नदी आहे। पण काल आणि परवाची अतिशय परिस्थिती फार बेकार होती। हा नजारा आहे, मंदिर वगैरे सर्व पाण्यामध्ये बुडून गेलेलं आहे। आणि ज्या ब्रिजवरून जातो आहे ते ब्रिज पण एवढ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आहे। एक साईडनं रस्ता चालू आहे आणि दुसरी साईडनं बंद केलेला। काल टोटली बंद होता, पण आज वन साईड चालू आहे आणि दुसरी साईड टोटल बंद करून टाकलेली आहे, जेणेकरून ब्रिजवर लोड येऊ नये। आजची परिस्थिती आहे, रस्ता पाहू शकता तुम्ही, आता सुरळीत झालेला आहे। काल आणि परवा 2 दिवसापासून एकदम बंद होता। आज परिस्थिती ठीक असल्यामुळे आज चालू आहे। तरी पण पाहू शकता तुम्ही इंद्रायणी नदीचा हा पूर, ओसरलेला पूर, पण किती खतरनाक परिस्थिती या ठिकाणी पाहायला भेटते तुम्हाला। अशा परिस्थिती आहे। हा तो नजारा आहे। सर्व मंदिरामध्ये पाणी गेलेलं आहे। मंदिरातून पाणी, जे बसण्याची लोकांची व्यवस्था आहे त्याच्यातून पाणी वाहत आहे। ते सर्व वर दूरपर्यंत पाहू शकतो तुम्ही। साईडला पण पाहू शकतो, साईडला पण अशी परिस्थिती आहे, सर्व पाणी आहे।